सो हॅलो गुड मॉर्निंग. आणि आज आमचा लास्ट डे आहे पिकनिकचा. तर आता आम्ही मुंबईला जायला निघणार आहोत थोड्याच वेळात, पण त्या अगोदर पाठी बीच आहे तर बीचवर थोडं अजून शूट करणार. आमचं काही पोट भरतच नाही आहे शूट करून करून, म्हणजे असं वाटते आलो आहे तर करूया. आणि एवढ्या जवळ बीच असेल तर कोण नाही करणार. तर आता आम्ही थोडं बीचवर जाऊ. बीच झाल्यानंतर आमचं चेकआउट होईल. चेकआउटच्या नंतर आम्ही गणपती मंदिर जे होतं ते आमचं काल राहिलेलं पावसामुळे ते नाही करू शकलो, तर ते आज करणार आहे आम्ही. आणि मग ते झालं डायरेक्ट मुंबईला जाणार आहोत. आता थोड्याच वेळात आमचा नाश्ता पण येईल. तर लेट्स सी. काल अनिकेतला इथे बसून नाश्ता करायचा होता पण नाही जमलं, पाऊस खूपच होता. काल रात्रभर पडत होता, पण आज करू इथे बसून नाश्ता. हा बीचवर आहे ना जास्त कोणीच नाही आहे. असं वाटतं आपल्यासाठी खरंच प्रायव्हेट बीच आहे, म्हणजे कोणीच नाही आहे इथे. फक्त आम्ही लोक आहोत आणि ते मासेमारी करायला येतात लोक, बस. बाकी इथे कोणीच नाही आहे. खरंच प्रायव्हेट बीच आहे, छान वाटतं आहे. तर इथे जी स्पेस आहे मी दाखवते की तिथे कॅम्पिंग होतं. ते कॅम्पिंग आता बंद आहे पावसामुळे. आणि ॲक्च्युली हा स्टे पण पावसामुळे बंद असतो, कारण की हे बघा हे त्यांनी असं ग्रीन पडदे लावलेत, कारण की पाणी आतमध्ये जातं, म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये जातं. बीचचं पाणी, समुद्राचं पाणी आतमध्ये जात नाही. त्याच्यामुळे त्यांनी ते लोक असे हे बंदच ठेवतात 3 महिने. जर तुम्हाला यायचं असेल तर पावसात येऊच नका अजिबात, कारण की तो व्ह्यूज बघायला मिळत नाही. आता पाऊस असेल तर ते बंद करतात, अदरवाईज ओपन करून देतात. आम्ही तर बघितलं आहे, पण तरी पण नका. तिथे घाबरली तर नका येऊ पावसात. उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यातच या, ते बेस्ट होईल. आणि इथे छोटे छोटे हे नारळ आहे. तर इथे आहे ना ह्या प्लेसवर टेंट लावतात ती लोक. तर इथे आपण टेंटमध्ये राहू शकतो, कॅम्पिंगचा अनुभव घेऊ शकतो. इथे मस्त लाईट्स वगैरे आहेत. काल काहीच ऑन नाही झालं आहे, कारण की पाऊस फारच होता. कसं दिसतंय ती, सुंदर आहे, मीच सांगते. आम्ही चाललो रीळ्या बनवायला, रील स्टार बनायला. रील स्टार, आम्ही रील स्टार बनतोय, रील स्टार. तुम्ही बोलत असाल की अनिकेत पूर्ण वेळ चष्मा लावून का बोलतो. होऊन डोळ्यावर येतं ना, तर मला डोळे छोटे तर जेव्हा होऊन डोळ्यावर येतं ना तेव्हा माझे डोळे एकदमच बारीक होतात, मला दिसत नाही काय, आणि डोळ्यातून पाणी बिणी येतं खूप जास्त. मी आता त्यांना रिव्ह्यू देऊन जाणार आहे की थोडं बीचवर जाण्यासाठी चांगला रोड बनवा करून. आम्हाला त्रास होतो, थोडं दलदल आहे, पाय घुसतोय आतमध्ये डायरेक्ट, कपडे खराब होतील, बाकी काही नाही. मी माझं रीलचं सामान पकडायला माणूस ठेवला, असिस्टंट ठेवला माझं. बघा सगळं सामान येऊन माझं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे अशी ना की मला घालण्यासाठी 3 जीन्स घेतल्या होत्या, ठीक आहे. तर मी 3 जीन्स घेतल्या होत्या. तर ह्या मुलीने काय केलं ना, स्वतःचे कपडे जास्त घेतलेत आणि मला 2च जीन्स घ्यायला सांगितले. आणि मग मी 2च जीन्स कंटिन्यू घालतो आहे, म्हणजे 3 दिवसात मी 2च जीन्स घालतो आहे. आणि मला असं आवडत नाही घालायला. ह्या मुलीमुळे मला 3 जीन्स घ्यायला दिला नाही. आणि बोलते की माझं सामान कमी होईल, तुझं सामान जास्त होईल, एवढ्या जीन्स काय करायचं. आणि स्वतःने एवढे कपडे घेतलेत ना की ते कपडे पूर्ण पण झाले नाहीत वापरून. अशी मुलगी आहे. तुम्हाला परत एकदा समुद्र दाखवतो, सकाळचा व्ह्यू दाखवतो समुद्राचा, भाई साप. आणि माझा जो व्लॉग बघतोय ना भाई, माझ्या मीटअपला येत जावा तुम्ही सांगा कधी मीटअप ठेवू. मीटअप काय बघा, त्या बीचवरच असतं. हां, मग मला बीच आवडतो ना. ते बघ ह्याच्यात पाय किती दुखलाय. फुल धमाल, मस्ती, मजा आहे. ते ना हां, का ते काय माहिती. खेकडा आम्हाला भेटली खेकडी. पकडलं त्यांनी, आई शपथ तोडलं. बघा
अरे यार, अरे अनिकेत त्याला जाऊ दे ना. हा बघा खेळात बसलाय. अण्णा नको, अण्णा चावेल. हे बघा ह्याचं काय झालं. आणि चावला तर प्रवीण मामा, मी खेकडे पकडायला शिकलो. माझ्या मामाने शिकवलं मला खेकडे पकडायला. जिवंत खेकडे आहे बघा. मामा मी खेकडे पकड. आम्ही आता बीचवर आलोय आणि आम्हाला त्याला सोड. खेकडा दिसला. आम्ही आता खेकडा पकडला नाही तर आम्ही या पाण्यात सोडतो. सोड. जिवंत आहे की नाही? बघा जिवंत आहे. बघा कसा वळवळतोय बघा. तिकडे चाल. हा बघा कसं रागवलं आता माझ्यावरती. हा बघा नको ना. अरे तर आम्ही इथे नाश्ता मागवला होता. कॉफी, उपमा संपलं. आणि ते संपलं, भूक लागली संपलं. खूप. आम्हाला एवढी भूक लागली. आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत नाश्ता फटाफट संपवून टाकला. कॉफी विथ आणि विथ अ बेस्टी बॉन्ड. फायनली आम्ही हा ब्युटिफुल असा तर फायनली आम्ही हा असा सुंदर ठिकाणी जे राहत होतो, स्टे करत होतो 1 दिवसासाठी, तो आता आम्ही चेकआउट करतो आहे. आपण नेक्स्ट टाईम इथे नक्की येणार आहोत. ते पण इथे ह्यांच्याकडे कॅम्पिंग असते धुमक्कडमध्ये, बरोबर ना? धुमक्कडमध्ये कॅम्पिंग असते. तर धुमक्कडच्या कॅम्पिंगसाठी आम्ही दोघं नेक्स्ट टाईम नक्की येणार आहे. हे जे व्ह्यू होतं ना, हे मनात आणि डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा व्ह्यू आहे. कॅमेरामध्ये तर साठवला आहे आम्ही, पण भाई जो मनावरती जो खिडकीमधून व्ह्यू दिसत होता ना आमच्या, बाईचा बेस्ट होता. आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे की इथे परत काहीतरी यायचं आहे. आम्ही एकदा येणार आहोत. तर कोणी आमच्यासोबत यायला उत्सुक असेल तर नक्की या. आम्ही तेव्हा स्टोरी टाकू आणि या एकदा जरी या. इथे खूप छान वाटते. आणि इथे कालचं लोकेशन होतं ते पण बघा, ते पण खूप छान होतं आणि आज पण छान होतं. आता आम्ही कड्यावरच्या गणपतीला जातो आणि तिथून मग घरी जाणार आहोत. तर चला तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन करायला. आमच्या मागे जो समुद्र आहे ना भाई साहेब, बघण्यासारखा समुद्र आहे. खिडकीत बसायचं आणि फक्त समुद्र बघायचा. भाई साहेब इथे भाई जेवत होतो आम्ही. इथे जेवत होतो. तुमचा भाव, तुमची बहिणी. चलो बाय बाय यूट्यूब फॅमिली. सो जेव्हा तुम्ही इथे कधी याल ना, म्हणजे जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा इथे पूर्ण कॅम्पिंग असते. ही पूर्ण लाईटिंग असते. खूप छान असं वातावरण असतं. मागे समुद्र, इथे कॅम्पिंग. तुम्ही याल तेव्हा त्यांना सांगा की आम्हाला धुमक्कडच्या बरोबर एकदम समोर कॅम्पिंग झाली. आणि इथे बॉनफायर वगैरे पण सगळं असतं. उभी राहिला आहे हा, मला कधीच काही बोलायला देत नाही. इथे बॉनफायर वगैरे सगळं असतं. सो इथे खूप मजा येते. निघायचा टाईम झाला आहे. रूम चेकआउट केलं आहे, पण इथून निघायचं मन नाही करत. इथून पाय नाही निघत आहे माझा आणि तन्वीचा. बट फायनली आम्ही काळजावर दगड ठेवून इथून निघतोय. तर आम्ही आता मंदिरात आलो आहे. हे मंदिर आहे, खूपच सुंदर आहे मंदिर. मंदिरात प्रवेश करण्यासाठी बाहेर चप्पल काढायला इथे कोणी. चला रे, नेहमी हेच सांगतो. सगळ्यांना माहिती आहे, सगळी जण चप्पल बाहेर काढूनच जातात. नेहमी आपलं ज्ञान शिकवत असतो. चप्पल काढा. ऑब्विसली सगळे चप्पल काढूनच जाणार ना, मोठा आला शाळा. तर हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे.
मस्त हिरवळ पण आहे. छान एकदम स्वच्छ ठेवले. आणि इथे ह्या लोकांनी इथे कंपल्सरी लिहिलं आहे 1 पीस आणि हे नाही अलाउड आहे इथे. कंपल्सरी बोर्ड दाखवा. हे बघा मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. हे असं सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. बाप्पा पण आहे. चल मंदिराला आम्ही प्रदक्षिणा मारतोय. पूर्ण नाही मारतोय, अगदीच मारतोय. पूर्णच मारतोय म्हणजे शिव मंदिर पण आहे आज. आणि आज सोमवार आहे. मी दर सोमवारी मंदिरात जातो. तर माझं आता हे पण होईल, शिव मंदिरामध्ये पण जाऊन होईल व्यवस्थित. ठीक आहे. आज वटपौर्णिमा आहे तर सगळ्या वटपौर्णिमेला निघाल्यात. इथे मस्त असं दीपस्तंभ आहे, तुळस आहे, शिव मंदिर. हे शिव मंदिर आहे, हरिहरेश्वर मंदिर आहे. त्यामुळे इथूनच पूजा मान्य करून घे. आज काय आतमध्ये येत नाही आहे, सोमवार आहे. दररोज पूजा येत नाही. इथे पण गणपती बाप्पा आहे. तर हे बघा इथे लिहिलं आहे गणपतीच्या पावलाकडे, गणपती बाप्पाच्या पावलाकडे. हां, इथे लिहिलं आहे ते मी वाचून दाखवते. गणपती बाप्पाचे पहिले पाऊल मंदिर परिसराबाहेरून शिव मंदिराच्या मागील बाजूस आल्यावर समोरील पायवाटे तूच वाच वाच वाच. मला वाचता येत समोरील नाही. पायवाटेने चालत 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आता आम्ही चाललो बाप्पाकडे. अजिबात वाचायला देत नाही. तर असा गेट आहे छोटा, ह्या गेटमधून जायचं आहे. त्या लोकांनी शेड केले प्रॉपर. हां, आणि आणि अजून एक गोष्ट सांगू का? इथे इथून हेलिपॅड. पण अरे आम्हाला भाई साहब, इथून पण आम्हाला तुम्हाला अरे माहिती आहे बा- काय? तुम्हाला माहिती आहे काय इथे हेलिपॅड उतरण्यासाठी जागा केली आहे. इथून पण आम्हाला समुद्र दिसतंय. हा भाई सगळी आरामात पडशील, आरामात एकदम आरामात. इथे थोडं पावसामुळे खूप गोष्टी स्लिपरी झाल्यात. तर जर तुम्ही आमचा ब्लॉग बघून येत असाल तर थोडं व्यवस्थित या, हळूहळू चाला. शेड बांधले प्रॉपर बाप्पाच्या पावलाकडे जायला. आणि ते दुकान आहे तिथून पण आपल्याला हवं कैरी आहे पण नाही, कोकम सरबत, लिंबू पाणी, ताक, सोलकढी हे सगळं तुम्हाला इथे भेटेल. आणि काय बघा, मी आता चष्मा नाही लावले कारण माझ्या डोक्यावरती शेड आहेत, म्हणजे तिथे डोळे मस्त व्यवस्थित ओपन राहतात. तर इथे ना अशी प्रॉपर शेड बांधले जेणेकरून जर भक्त मंडळी पावसातून येत असेल तर पाऊस त्या लोकांना लागू नये किंवा ऊन त्या लोकांना लागू नये. त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी असते. मग कसम समोर परत समुद्रच दिसतं आम्हाला. थांब थांब. तन्वी आणि मी चालत चालत गणपती बाप्पाच्या पहिल्या पावलाकडे चाललोय. आणि इथे पण समुद्र आहे. तो ब्रिज बघ जो आपल्याला दिसलेला दिसतो, पण तो आता तुम्हाला इथून कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही कारण का तो खूप लांब आहे डोळ्यांना. हा तिथूनच आलो. तो डोळ्यांना दिसतोय खूप. तो ब्रिज डोळ्यांना दिसतोय खूप लांब असल्यामुळे. डोळे तेवढे माझे चांगले आहेत. आणि शक्यतो सोमवार मंगळवार म्हणजे वीकडेजमध्ये बघा कोणच नाही आहे इथे. खूप प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि इथे अजून एक गोष्ट सांगते. आम्हाला ना एका लोकेशनवर जायचं होतं, जो आपला इंडियाचा जो लास्ट रोड आहे ना, जिथून आजूबाजूला पाणी आणि समोर रस्ता असावाला जो व्ह्यू आहे तो इथे दापोलीमध्ये आहे. आणि आम्हाला हे इथून दिसतंय. आता दिसलं तुला? दिसलं मला. इथून आम्हाला दिसतंय पण आम्ही तिथे नाही जात जाणार नाहीये आहे. कारण का समुद्र कारण खूप की खवळलाय. खवळलाय समुद्र, पाऊस येतोय, तर आम्ही एवढी रिस्क घेणार नाहीये. जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा तिथे नक्की जाऊ. त्यांनी तिथे फुल पाखरूसोबत खेळते. तिला असं वाटतं की तिचा फुटेज येईल. चल
कारण माझ्या हातात म्हणजे मी एकटाच बोलणार. असं नव्हतं, मला असं वाटतं की तो बटरफ्लाय हातात येऊन बसेल असा. माझ्या हातात बटरफ्लाय. ठीक आहे, बटरफ्लाय हातात बसत नाही. इथे मारुती राजा आहे आपला हनुमान. बोल बाप्पा की हनुमान बाप्पा की जय. ते गणपती बाप्पाची झाली करुणा, गणपती बाप्पाला या शरणा. गणपती. सो आम्हाला फायनली जिथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी यायचं होतं, जो गणपती बाप्पाचा पहिला पाऊल आहे, तिथे आम्ही आता फायनली पोचलेलो आहोत. बघा इथे आहे बाप्पाचं मंदिर. आता मी थोडं रील घेतो म्हणून परत जातोय मागे. गणपती बाप्पाचे पहिले पाऊल. तर हे बाप्पाचं पहिलं पाऊल आहे. हे बघा गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल खूप सुंदर आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. तुम्ही कधी दापोलीला आलात तर इथे नक्की या, कारण व्ह्यू की भारी आहे बाई खूप बाप्पाच्या view छान पावलाचे. आहे. चलो आता आम्ही परत निघालोय. पाऊस आलेला आहे आणि आमचे घरी जाण्यासाठी वांदे लागणार आहेत, कारण का भर पावसात गाडी चालवणं हे खूप डिफिकल्ट होऊन जातं. बाईकवरती हेल्मेट जरी असेल तरी पाणीचं चक 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 हाताला आणि तोंडाला लागत असतं. तर आम्ही प्रयत्न करू की फटाफट निघायचा कमी पावसामध्ये. छोटा छोटा पाऊस आहे पण निघू आता. असंच आहे ना, धोकं दिसतो ना, मी बोल पकडतो. तर हे मंदिर आहे ना 1950च्या सुमारे बांधलं आहे. आणि इकडच्या बाप्पाचं वैशिष्ट्य हे आहे की इकडचा बाप्पा उजव्या सोंडीचा आहे. आणि एकतरी ते पाऊल आहे गणपती बाप्पाचं, आणि बाप्पाची सोंड पण उजव्या बाजूला आहे. तर हे खूप छान आहे, काहीतरी वेगळं. मस्त मस्त बटरफ्लायज आहे तिथे. खूप छान वाटते, शांत वाटते. मंदिराच्या आवारातून समोर जर तुम्ही पाहिलं तर निळाशार समुद्र प्लस डोंगर, झाडं वगैरे सगळं दिसत आहे. तर खूप छान निसर्ग आहे. हे जे मंदिर आहे ना, हे एका कड्यावरती आहे, त्यामुळे हा गणपतीला कड्यावरचा गणपती असं म्हणतात. आणि तुम्ही येता जाताना सगळीकडे जर कुठे मॅप बघाल ना, म्हणजे रस्त्यावरती हे, तर त्या लोकांनी पण तेच लिहिले गड्यावरचा गणपती बाप्पा. जर तुम्ही दापोलीत असाल ना, तर दापोलीपासून हे कमीत कमी 20-1 किलोमीटरवरती आहे, बरोबर ना? 20-1 किलोमीटरवरती आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 25 मिनटं लागतील. आम्ही जे स्टे केलेला तिथून आम्हाला फक्त 10 मिनटं लागलेत. मला कड्यावरच्या बाप्पाला कधी यायचं असेल ना, तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार पण इग्नोर करा. 4 दिवस असतात आपल्याला विकेंड, काय बोलतात त्याला, वीकडेज असतात, तेव्हा फिरा फक्त. आम्ही जिथे स्टे केलेले ते नक्की करा, कारण की आत्ता नका करू, पावसात ते बंद आहे. कारण की तिथून लोकेशन सगळ्यात जवळ आहे. कारण की आज थांबलेलं तिथून कड्यावरचा गणपती लाईट हाऊस जवळ होतं, आणि काल थांबलेलं तिथून ते 2 मंदिर जवळ होते. सो ट्रॅव्हलिंगचा खर्च हे वाचेल तुमचा टाईम. आमची स्वतःची गाडी आहे, तर आम्हाला काय फरक पडत आणि नाही. 4 व्हीलरनी पण आणलं आहे त्याने कधी मला. ते जर तुम्हाला माहिती नसेल तर रील बघा, रीलमध्ये तुम्हाला दिसेल आमची 4 व्हीलर. आमची स्वतःची ॲक्टिवा आहे, तर आम्ही आमच्या ॲक्टिवाने फिरतो आहे. पेट्रोलचं टेन्शन नाही, पेट्रोल पंप वगैरे आहे. बट तरी पण इथे येताना टाकी फुल करून घेऊन या, कारण की ते नायराचं एक पेट्रोल पंप आहे. कधी कधी पेट्रोल असतं, कधी कधी पेट्रोल नसतं. तर मी तुला माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण माझ्याकडे वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल अन्विता द बेस्टी बॉन्डिंग चांगले ब्लॉग बनवावे, तर तुम्ही आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही तुम्हाला अनिकेतचा गुगल पे नंबर देतो, त्याच्यावरती पैसेसुद्धा जीपे करा. तुम्हाला मी माझा जीपे नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पैसे जीपे करा. मग आम्ही अजून चांगल्या ठिकाणी फिरू. बाई साहेब, आमचं नशीब एवढं चांगलं आहे ना, की आम्हाला गणपती बाप्पाचा प्रसाद भेटलेला आहे. नशीब घेऊन आलो आहे बाई साहेब, बाप्पाचा प्रसाद.
विहीर आहे. कसा आहे प्रसाद? प्रसाद नेहमी छान असतो आणि हा गणपती बाप्पा स्पेशल प्रसाद आहे. तर इथे आलेले जे भक्त आहेत त्यांनी एकांनी ना स्लीवलेस घातलं होतं. तर बाहेर जे आहेत त्यांनी त्यांना उपरणं दिलं की अंग दाखवून मंदिराची जावं. ट्रस्टी. हां, मंदिराच्या ट्रस्टींनी त्यांना उपरणं दिलं की ते अंगावर घेऊन जा. तर मोस्टली सगळीकडेच सांगते आहे की जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, आपण बाहेर फॅशन करतो ठीक आहे, पण मंदिरात नका करू. बाहेर तुम्हाला काय घालायचं आहे ते घाला, मी पण घालते, पण मंदिरात येताना मी नेहमी अशी असते. सो तुम्ही पण त्याची काळजी घ्या. तिथे तर दिसत आहे त्या ऑरेंज कलरचं उपरणं घातलं आहे ते आहेत त्या. माझी चप्पल दे. तर आता आम्ही निघालो आहे आणि पाठी आम्ही जिथे गाडी लावले तिथे वडाचं झाड आहे. तर बायका ते पुजत आहेत, वड पुजत आहेत. दाखवते, छान वाटते. 3 वर्षांनी तर मी पण पुजणार आहे. काय बोलतो? माझं टार्गेट आहे 30 वर्षांनी. छान वाटते. येत नाही ते ना. आम्ही 2 जण फायनली घरी आलेलो आहेत. सेफली एकदम देवाच्या आशीर्वादाने एकदम आमचा प्रवास सुखमय झाला, एकदम सुखमय झाला. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बट आम्हाला रस्ता माहिती नव्हता. आम्ही खूप वेगवेगळ्या रस्त्यातून आलो, नेटवर्क नव्हतं, तरी आम्ही आलो कसे आणि कसे करत. येताना आहे ना आम्हाला 2 मोर दिसले रस्त्यात. आम्हाला मोर दिसले, खूप छान असे सुंदर असे 2 मोर दिसले. त्यांनी इथून या साईडच्या रस्त्यावरून त्या साईडला एकदम डायरेक्ट जंगलामध्ये उडी मारली. सो खूप भारी वाटलं आम्हाला. जंगलातून आलो म्हणून जंगलातून ट्रॅव्हलिंग करायची असं खूप भारी वाटतं. चला आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही कॉफी पितो. तन्वीने कॉफी बनवली आहे माझ्यासाठी. बाय.